व्हिडिओ त्यांनी सरांनी दाखवलेला. एक व्हिडिओ म्हणतात गणितचं. पुन्हा कोणतं? मराठी नाही, दोनच आहे गणित साहेब. आठवत नाही. अच्छा बरं ठीक आहे, काही हरकत नाहीये. एक सांगत आहेत. अच्छा अच्छा सर, आपण यांना व्हिडिओ कशावर दाखवतोय? आपल्याकडे काय आहे? स्मार्ट टीव्ही आहे, प्रोजेक्टर आहे, काय आहे? मॅडम स्मार्ट टीव्ही आहे, पण तिकडे नाही नेट पकडत नाही. आता ती नंतर ती व्यवस्था आली ते NGO कडून, ते लावलेलं आहे. आता ते आम्ही तिथेच ट्राय करतो जास्तीत जास्त, पण ते नेटचा प्रॉब्लेम आहे, तिथे लागतो मग कदा मध्ये बंद पडत जातो, पण तिकडे होऊ शकते आता. अच्छा, आता मग सध्या मुलांनी जे व्हिडिओज बघितले ते कशावर बघितले? मोबाईलवरच बघितले मॅडम. अच्छा, मोबाईलवरच बघितले, तर ते त्यांना काही जास्त समजलं नसेल, मोबाईलची स्क्रीन छोटी असते. नाही समजलं ना. नाही तेवढं नाही, स्क्रीन लहान असल्याने. हा नाही, काही हरकत नाही सर, मी तरी पण थोडस मुलांशी बोलते आणि मग आपण पुढे कसं त्याला वर्कआउट करायचं चांगलं त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. गर्ल्स ज्या 10वीच्या गर्ल्स आहेत, मोबाईलच्या समोर कोणी बसलेलं, म्हणजे मोबाईल वरती जरी बघितलं असेल तरी मोबाईलच्या एकदम जवळ बसलेलं तुमच्यापैकी कोणी? सगळ्याच जेवढ्या पण मुली आहेत त्यांना विचारते मी. कदाचित जे मोबाईलच्या जवळ बसले असतील थोडंफार त्यांना समजलं असेल. अच्छा बेटा, तू बसलेली मोबाईल जवळ, तुला समजलं थोडंफार काय ते मोबाईल मध्ये जरी बघितलं तरी? हो मॅम. कुठली व्हिडिओ बघितली बेटा? हेरिडिटी सायन्स. सायन्स बघितलं. अच्छा, सायन्स मध्ये कुठला धडा चालू होता, काय आठवते? हेरिडिटी. हेरिडिटी. अच्छा, हेरिडिटी. तुमचं सर हे सेमी इंग्लिश आहे का? हो मॅडम, सेमी इंग्लिश आहे. ओके ग्रेट. सर, आज ना ते स्कॉलरशिपच्या परीक्षेबद्दल 11:30 वाजता इंडक्शनची मीटिंग होती, तुम्ही होता का त्याला? नाही मॅडम, लक्षात नाही आलं ना. बरं ठीक आहे, मी त्याच्याबद्दल सांगते, काय हरकत नाहीये, मी सांगते त्याच्याबद्दल. अच्छा गर्ल्स ऐका, आपण ना काय करूयात, तुम्ही आधी सगळेजण मला काय करा, एक एक जण आपलं नाव सांगा, सगळे जेवढे विद्यार्थी आता आले तिथे 8वी 9वी 10वीचे, आणि तुम्हाला 10वी नंतर काय बनायचं आहे ते सांगा. हा सांग बेटा. माझं पूर्ण नाव काजल बाबराव गावडे, मला डॉक्टर बनायचं आहे. ओके ग्रेट, छान, व्हेरी गुड बेटा. बाजूला आणखी कोण आहे? माझे पूर्ण नाव आम्रपाली शंकर नरटे, मला 10वी नंतर इंजिनियर बनायचं आहे. ओके ओके. माझं पूर्ण नाव आहे खुशबू रमेश सेंडी, मला 10वी नंतर नीटची परीक्षा देऊन MBBS करायचं आहे. ओके ओके ग्रेट, छान. आणि मागचे विद्यार्थी? माझे पूर्ण नाव आहे किंजल लक्ष्मण परसे, मला पण डॉक्टर बनायचं आहे. ओके ग्रेट ग्रेट. माझं पूर्ण नाव आस्थानंद भटाई, मला 10वी नंतर PSI बनायचं आहे. ओके छान, व्हेरी गुड. माझे पूर्ण नाव तन्वी रवींद्र विखे, मला पोलीस बनायचं आहे. ओके ठीक आहे बेटा, ठीक आहे. गर्ल्स आता तुम्ही बसून घ्या. हा बसून घ्या तुम्ही. बघा, तुम्हा सगळ्यांना ना 10वी नंतर जे काय करायचंय, तर खूप साऱ्या मुलींना मग सायन्सच घ्यावं लागेल, है ना. सायन्स घेतल्यावर तुम्हाला माहिती आहे की सगळ्या गोष्टी ज्या इंग्लिश मधून असतील, त्याच्यामुळे तुम्हाला जे आता तुमचं एक गोष्ट प्लस पॉइंट आहे की तुमचं ऑलरेडी सेमी इंग्लिश आहे, त्याच्यामुळे सायन्स मॅथ्स तुम्ही ऑलरेडी इंग्लिश मधूनच शिकताय. तर जेवढं चांगलं होईल तेवढंच इंग्लिश आणि इंग्लिश विषय चांगला करा, सायन्स मॅथ्स चांगलं करा, जेणेकरून तुम्हाला 11वी मध्ये सोपं पडेल. आणि सर, आता मी मुलांच्या समोरच ही गोष्ट सांगते. ओके मॅडम. आज आपलं एक इंडक्शन होतं, म्हणजे मुलांना एक स्कॉलरशिप एक्झाम बद्दल सांगण्यासाठी एक ऑनलाईन मीटिंग होती. तुम्ही आपल्या यू कॅटॅपुल्टच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाहीये का कुठल्या ऍडेड? आहे, हा एक ग्रुप आहे त्याच्यात आहे, पण तो त्याच्यातले मेसेज नाही समजले मला, म्हणजे ते नीचे म्हणजे वर आलेले आहेत ना जे ऑफिसचं, ते दिसलं नाही. नाही सर, ऍक्च्युली ठीक आहे, काय हरकत नाहीये. बघा, एक ना
लोधा फाउंडेशन आहे, लोधाचं नाव ऐकलं लोधा. असेल. ओके. तर ते काय करणार आहेत, त्यांच्या थ्रू एक स्कॉलरशिपची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे आणि ओके. लोधा फाउंडेशनच्या थ्रू ती स्कॉलरशिपची परीक्षा ऑनलाईनच होईल. आपण त्या ओके. ऑनलाईन परीक्षेसाठी प्रिपेअर पण करून घेणार आहे मुलांना ऑनलाईन कोचिंग देऊन. तर ओके जे मॅडम. मुलं ती परीक्षा क्रॅक करतील ना सर, जोपर्यंत मुलगा स्वतःच्या पायावर उभं नाही राहतंय त्याला जेवढं शिकायचंय तोपर्यंत हे सगळं शिक्षण फ्रीमध्ये करून देते. करून देणार. ओके ते मॅडम. ग्रॅज्युएशन असो, पोस्ट ग्रॅज्युएशन असो, डॉक्टरेट असो, तर ती 7वी ते 11वीची मुलं जे आहेत त्या एक्झामसाठी इलिजिबल आहेत. ओके मॅडम. एक सेकंड हा सर, एक सेकंड. हम्म. हॅलो. हा सर, सॉरी, ऍक्च्युली महत्वाचा ह्या मीटिंगशी संबंधित कॉल होता. तर त्याच्यामध्ये ना आज त्याच ग्रुपमध्ये गुगल फॉर्म येईल. तुमच्या शाळेमधून तुम्हाला जे वाटतात आहेत ना, 2-2 विद्यार्थी जरी एका एका वर्गातून निवडले तर त्यांना जे आहे त्यांच्या गुगल फॉर्म मध्ये माहिती भरून द्या. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आम्हीच करू. 7 फेब्रुवारीला त्यांची ऑनलाईन परीक्षा असेल. त्या परीक्षेसाठी पण प्रिपेअर करू. त्याच्यामधून जे मुलं सिलेक्ट होतील त्यांचा इंटरव्ह्यू होईल. इंटरव्ह्यू जे पास करतील मग त्यांचं समर कॅम्प असेल 3 आठवड्याचा, तो तिकडे जाऊन करायचं असेल अटेंड. त्याच्यासाठी सगळा खर्च जाण्या येण्याचा राहण्याचा ती लोकच उचलणार. परत 6 महिने ह्यांच्या मधनं ऑनलाईन मीटिंग घेणार आणि 12वी पास आउट झाला विद्यार्थी चांगल्या मार्कांनी, त्याचं सगळं पुढचं शिक्षण तो कुठल्या पण कॉलेजमध्ये शिकू द्यात, कुठे पण जाऊ द्यात भारतामध्ये, सगळा खर्च ही लोक उचलणार. तर आपल्या मुलांसाठी खूप चांगली संधी आहे. रजिस्ट्रेशन करण्याची पण काही फीज नाहीये. ओके. तर आज ग्रुपमध्ये गुगल फॉर्म येईल. तर तुम्हाला, आणि तुमच्याकडे प्लस पॉइंट हा आहे की हे पेपर इंग्लिश मधून असेल आणि तुमची मुलं ऑलरेडी सेमी इंग्लिश मध्ये आहेत. तर ते तुम्ही बघा, तुम्ही मुलं सिलेक्ट करा. सायन्स मॅथ्स ज्यांचं खूप चांगलं आहे, कोणते विद्यार्थी परीक्षा क्रॅक करू शकतात. पण तुम्हाला ही अरेंजमेंट करावी लागेल मग सर. आपला ह्यांना मुलांना त्या परीक्षेसाठी प्रिपेअर करण्यासाठी संध्याकाळी ऑनलाईन क्लास असेल तर त्यांना तेच निवडक जी मुलं आहेत. किती वाजता मॅडम? 7:30 वाजता. तर ती तुम्हाला ऑनलाईन मीटिंग ते जॉईन करतील, त्याची अरेंजमेंट करावी लागेल मग. 7:30ला इथलं जेवणाचं टायमिंग असतो मॅडम. सर आता ते तर बघा, तुम्हाला ते काहीतरी त्याच्यासाठी ऍडजस्टमेंट करावी लागेल. ते आणि रोज नसेल, आठवड्यातून 3च दिवस असेल. ओके ओके. ऍडजस्टमेंट करता येईल. मग ते त्याच्यासाठी आपण बघूया कसं. पण ऍटलीस्ट तुम्ही आज गुगल फॉर्म येईल त्या ग्रुपमध्ये, तो भरून टाका तुम्ही, तुम्हाला जे वाटतं ते विद्यार्थी ते. ठीक आहे. तर ही झाली सर महत्वाची गोष्ट. विद्यार्थ्यांनी ऐकलं असेल मला वाटतं. काहीतरी मॅडम काहीतरी फॉर्म आलेला आहे, टीचर भरत आहेत, तो वेगळा आहे सर. ते किती विद्यार्थी भरायचे? तो वेगळा फॉर्म आहे सर. त्याच्यामध्ये तो खूप आधीपासून टाकलेला फॉर्म आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच 8वी ते 10वीच्या मुलांचा आम्हाला डेटा हवाय. आणि हा स्कॉलरशिपसाठी वेगळा फॉर्म येईल. हा, स्कॉलरशिपसाठी अजून आम्ही फॉर्म टाकला नाहीये ग्रुपमध्ये, अजून येईल 1-1.5 तासामध्ये. तर तो फॉर्म वेगळा आहे. तर ते नाही, काही मुलं म्हणजे शाळांनी कमी टाकले, काही जास्त टाकल्या, तर नेमकं किती, म्हणजे पूर्णच का काही कसं? नाही, तुम्हाला स्वतःला मुलं निवडायची आहेत की पूर्ण भारतामधून पूर्ण मुलं परीक्षेला बसणार. तर सगळ्यांना रेजिस्टर करण्यात काही पॉइंट नाहीये. आपल्याला जी चांगली वाटतात आहेत ना मुलं सायन्स आणि मॅथ्स मध्ये, की हा विद्यार्थी पास करेल परीक्षा, तर निवडायचे तुम्हाला मुलं 7वी ते 11वी मधली. ओके. नाही 11वी सायन्स चालेल मॅम. इथे सायन्स 11वी 12वी सायन्स नाहीये, फक्त हे 10वी पर्यंत सेमी इंग्लिश आहे. तुम्ही 10वी पर्यंतचेच निवडा. ओके ओके, चालेल. मग 10वी पर्यंतचेच निवडा. ठीक आहे, चालेल. आता सर विद्यार्थी गेले तरी चालेल. आता बोलू. मुलांनो, ऑल द बेस्ट.
तुम्ही ऐकलंच असेल आता हे स्कॉलरशिप एक्झाम बद्दल मी जे सांगितलं ते. तर 7 फेब्रुवारीला ही ऑनलाईनच एक्झाम असेल आणि तुम्हाला सगळं शिकवलं जाईल, सगळं समजवलं जाईल. डोंट वरी. तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड आहे? हो मॅम. ऐकलं ना त्याचा फायदा काय आहे? फुल तुम्हाला जेवढं शिकायचंय 15वी पर्यंत, 20वी पर्यंत, डॉक्टरेट करायचंय, जेवढं शिकायचंय तोपर्यंत एकदा ही स्कॉलरशिपची एक्झाम पास केली त्याच्यानंतर पुढचा सगळा खर्च जे आहे ते लोधा फाउंडेशन उचलेल. पण हा तुम्हाला थोडंसं मेहनत तर करावी लागेल है ना. ठीक आहे. तर तुम्ही वर्गामध्ये आता जाऊ शकता. बाकी जे पण काही गरज असेल ना मी सरांशी तर तसं सांगेलच. आणि तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे बघूया कोणाचं तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला सर निवडतात. रजिस्ट्रेशन झालं की मग आपले सोमवारपासून क्लासेस चालू होतील. ठीक आहे. सोमवारी संध्याकाळी क्लास आपला रेग्युलर क्लास चालू आहेत ते तर आहेतच. नॉर्मल अभ्यासाचे जे क्लासेस चालू आहेत ते तर आहेतच. त्याच्या व्यतिरिक्त संध्याकाळी 7:30 ते 8:30 आठवड्यातून 3 वेळा हे ऑनलाईन क्लासेस असतील. ठीक आहे. ओके मॅडम. चला ऑल द बेस्ट मुलींनो. आपण भेटू ऑनलाईन. ओके परत. ओके. ठीक आहे. सर ऐका आपण आता असं करूयात. तुमचा जो स्मार्ट टीव्ही आहे तो किती इंचचा आहे सर? जवळपास 3 50च्या वरच असेल. 3.5 हो मोठाच आहे मॅडम. हा चालेल चालेल. सर मग तिथे वायफाय नाहीये असं म्हणताय ना तुम्ही? वायफाय लागतो मॅडम पण कधी कनेक्ट म्हणजे कमी जास्त होत राहतो. इथे रेंजचा अच्छा आधी वायफाय प्रॉब्लेम नव्हता असं म्हणताय का? हो वायफाय इथे आहे मॅडम. इथं वायफाय आहे ऑफिसला. आणि अच्छा. ते रूम मध्ये स्मार्ट टीव्ही लावलेला आहे. ओके. सर वायफायचं बघा जर तुम्ही ती कनेक्शन वाढवून जर मिळत असेल तर ट्राय करा काय होत असेल तर. याचं नाही मॅडम याचं एरिया आहे ना 30 मीटरच केलेलं आहे एवढ्या पुरतच. तर त्यांना आम्ही तेव्हाच प्रश्न केला होता तर ते तिकडे जमणार नाही म्हणे. ते तुम्हाला जवळपासच ठेवावं लागेल म्हणे. मग अच्छा. नाही तर मग तुम्हाला काय जसं दाखवायचं असेल तर तुम्ही मोबाईलच्या नेटवर तिथे काम करावं लागेल म्हणे. सर मग आपण आता एक काम करूया. पहिलं तर आपण ह्याच्याबद्दल बोलूया की मुलांना जे ऑनलाईन क्लास आपले जे चालू आहेत तर ते तुम्हाला लाईव्ह इंटरनेटमुळे नाही कनेक्ट करता येत असेल तर आपली जी कॉमन मीटिंग झालेली ना सगळ्या मॅडम शाळांबरोबर. इथे करता येते मॅडम. ऑफिसच्या जवळ करता येते इथे लाईव्ह. नाही पण ऑफिसच्या जवळ सर तुमचे सगळे विद्यार्थी सेट नाही होणार ना आणि आपल्याला टीव्हीच्या समोरच त्यांना बसवायचंय. कारण मोबाईलच्या समोर 1-2 विद्यार्थ्यांना समजेल ते पण नीट नाही समजत. तर आपण काय करूया सर आपली जी शाळांबरोबर सगळ्या मीटिंग झालेली ना 1.5-2 महिन्यापूर्वी त्या मीटिंग मध्ये मी हाच डेमो दाखवलेला सगळ्यांना की इंटरनेटचा जरी इश्यू असला तरी सुद्धा आपण मुलांना व्हिडिओ डाउनलोड करून कसं दाखवू शकतो. हल्ली बघा लॅपटॉप आणि मोबाईल स्मार्ट टीव्हीला कनेक्ट होतो. हो. तर लॅपटॉप आणि आता ऑफिसमध्ये तुमचं आहे ना इंटरनेट तर ऑफिसमध्ये मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये व्हिडिओ डाउनलोड करून घ्या जिथे वायफाय आहे आणि तो टीव्हीला तिथे जाऊन कनेक्ट करा. मग तिथे गरज नाही है ना. मग तो व्हिडिओ गेल्या वेळी मग जी आपली मीटिंग झालेली ना तर त्याची मी तुम्हाला रेकॉर्डिंग लिंक पाठवते. तर ती व्हिडिओ तुम्ही सर बघून घ्या आणि तुमचे जे पण टीचर्स असतील आणि जे टेक्निकल ह्या गोष्टींमध्ये स्मार्ट असतील त्यांना पण दाखवा. विद्यार्थ्यांना पण दाखवू शकता जे स्मार्ट विद्यार्थी आहेत. एकदा त्यांना जमलं की कसं व्हिडिओ डाउनलोड करून तिकडे कनेक्ट करायची आहे की मग पुढे जाऊन काही इश्यूज नाहीये. सर मग हा कनेक्टिव्हिटीचा इश्यू आपला सॉल्व्ह होईल असा. दुसरी गोष्ट ना सर दुसरी गोष्ट की विद्यार्थ्यांचीच ह्या सेकंड गोष्टीसाठी हवं तर हेल्प घ्या की ह्यांना व्हिडिओज जे आहेत ते लाईनीमध्ये दाखवायचे. जसं की आता बघा ह्यांचा 10वीचा पहिला गुरुत्वाकर्षण धडा आहे सायन्समध्ये. तो काही एका व्हिडिओमध्ये शिकून पूर्ण नाही झालाय. एक धड्याला आपल्याला 7-8 व्हिडिओज बनलेत. म्हणून मग त्याच्यामध्ये आपण नावं दिलेत भाग 1 भाग 2. जसं आपलं म्युझिकची प्लेलिस्ट असते एका खाली एक गाणं तसं इथे नावं दिलेत धड्यांना. भाग 1 भाग 2 असं. तर ते त्यांना ना लाईनीमध्ये बघायचंय. डाउनलोड करताना पण ह्याची दक्षता घ्या की लाईनीमध्येच आपण डाउनलोड करू. आणि मुलांनाच जे आहे त्यांना रेकॉर्ड ठेवू द्या एखाद्या वहीमध्ये जुन्या रेजिस्टरमध्ये की जसं बघा आज 4 तारीख आहे. आज आपण ह्या धड्याचा हा भाग बघितला. उद्या 5 तारीख आहे. गुरुत्वाकर्षणचा भाग 2 बघितला. उद्या 6 परत असं रेकॉर्ड केल्याने ना काय होईल ना सर
एकतर हो. तुम्हाला स्वतःला ट्रॅक ठेवता येईल की काय काय दाखवून झालंय आणि काय काय दाखवलं. नाही झालंय, है ना. ओके. हम्म. लाईनीमध्ये बघितल्यामुळे मुलांना समजेल, जे आता त्यांना समजलेलं हम्म. नाहीये शिकवलेलं, त्यावेळी त्यांना चांगलं समजेल. आणि ओके. तिसरी गोष्ट सर, आपला हा उपक्रम राबवून बघा, ही हम्म. आता जी स्कॉलरशिप बद्दल बोललो ते तर आहेच, त्याच्या ओके. व्यतिरिक्त हम्म. हम्म. हा उपक्रम राबवून ज्या मुलांना खूप चांगले मार्क्स पडतील ना सर, आपण त्यांना पुढे जाऊन लॅपटॉप देणार आहे फ्रीमध्ये, ओके. स्कॉलरशिप पण देणार आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. चालेल. हा, आणि हम्म. एवढंच नाही, जसं आता आपलं डिस्कशन झालं, जे पुढे पण ज्या विद्यार्थ्यांना चांगले शिकायचंय त्यांना आपण जोपर्यंत चांगला जॉब नाही लागत किंवा त्यांना जे काय करायचं असेल ते पायावर उभं राहत नाहीत, तोपर्यंत आपण ह्यांना सगळ्या पद्धतीने आपल्याकडून जेवढी होईल तेवढी मदत करणार आहोत. हो, मग त्याच्यासाठी महत्वाची पहिली गोष्ट हीच आहे ना सर, की ह्या वर्षी ज्या गोष्टी ह्या वर्षी आपल्याला करायला पाहिजेत त्याची सुरुवात व्यवस्थित झाली पाहिजे. बिलकुल, तर आता बिलकुल. तरी पण आपल्याकडे बघा सेकंड सेमिस्टर आहे, डिसेंबर ते मार्च पर्यंत आपल्याकडे टाइम आहे. ओके तर मॅडम. त्याच्यामध्ये तरी आपण ह्या गोष्टी व्यवस्थित सुरुवात केली की मग पुढच्या वर्षी तर सोपं जाईल आपल्याला आणखी बिलकुल. ह्या गोष्टी करणं. त्यांना म्हणजे पूर्व तयारी त्याची जर होऊन राहिली तर ते पुढल्या याच्यामध्ये ते स्वतःहूनच ते समजून घेतील. येस येस. आणि एवढंच नाही सर, फक्त असं मुलांचाच फायदा असं नाही, काही निवडक शाळा ज्या असतील ना, ज्या हा उपक्रम चांगला राबवू शकल्या, कारण तुम्हीच ऑन ग्राउंड काम करता, आम्ही तर ऑनलाईन आहोत, तर त्या शाळांना पण सर काहीतरी ना मोटिवेशन म्हणून, सन्मान म्हणून काहीतरी देण्यात येईल. तर ही एक पहिली गोष्ट होती. दुसरी गोष्ट सर, तो गुगल फॉर्म ऑलरेडी म्हटला तुम्ही की भरणं चालू आहे म्हणून, राईट? हो. हा, त्याच्यामध्ये आम्हाला 8वी ते 10वीच्या मुलांचा सगळा डेटा पाहिजे, सगळे जेवढे पण तुमचे विद्यार्थी असतील, तर तो पूर्ण डेटा तेच तुमच्या विचारलं. पूर्णच हा, तर तो विद्यार्थी. पूर्ण सगळ्याच विद्यार्थ्यांचा हवा आहे सर. तर तो तुमच्या कम्प्युटरमध्ये तुमच्या शाळेच्या सिस्टीम मध्ये ऑलरेडी असेल, तर गुगल आहे. फॉर्म मध्ये फक्त ते कॉपी पेस्ट केला तरी होऊन जाईल. ओके ओके. हो, इथं टाकता येईल. चालेल. हा, ठीक आहे. तर ही दुसरी गोष्ट होती सर. तिसरी गोष्ट, जसं बघा, तुम्ही प्लीज थोडस ना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ना अलर्ट राहा. आपला हवं तर बघा एकच व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, त्याला पिन करून ठेवा सर. कारण ना आता बघा, आजची जशी महत्वाची माहिती तुमच्याकडून मिस झाली आणि आज जर मी तुमच्या बरोबर मीटिंग शेड्यूल केली नसती तर ती तुम्हाला कळलीच नसती माहिती, नाही नाही नाही, है ना. ते तर आज आपली मीटिंग होती म्हणून बोलणं झालं. तर व्हॉट्सअप ग्रुपला ना अधूनमधून मेसेजेस रोजच्या ऑनलाईन क्लासचे तर येतातच. त्याच्या व्यतिरिक्त ना सर, महिन्यातून आता एकदा ना आपण मुलांसाठी स्पेशल क्लास घेणार आहोत जनरल टॉपिक्स वरती. जसं सायबर सिक्युरिटी काय आहे, इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, डिजिटल काय काय नवीन गोष्टी मुलांना शिकवल्या जातील, गुड टच, बॅड टच, त्यांच्या करिअरचे काय काय ऑप्शन्स आहेत, त्याच्यासाठी काय प्रिपरेशन, असे काही त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून. पण ते महिन्यातून फक्त एकदाच असतील. तर ते जेवढं जमेल तेवढं लाईव्ह झालं तर बरं होईल. लाईव्ह जरी नाही झालं तरी डाउनलोड करून ती पण सेशन मुलांना आपण दाखवू शकतो. तर हा, तर सर आता 4 गोष्टी महत्वाच्या आपण डिस्कस केल्या, ज्याच्यावरती तुम्हाला ऍक्शन घ्यायची आहे. पहिली तर त्या स्कॉलरशिप बद्दल मुलं निवडून त्यांचा गुगल फॉर्म भरायचा आहे. ओके. दुसरं, विद्यार्थ्यांना लाईनीमध्ये व्हिडिओज दाखवायला सुरुवात करायची आहे. तिसरं, जो ऑलरेडी गुगल फॉर्मची लिंक टाकलेली, ज्याच्यात सगळ्या मुलांची नावं हवी आहेत 8वी ते 10वी, ते वाला एक काम. आणि हे चौथं वालं, हे जेव्हा आपले हे स्पेशल सेशन्स असतील तर त्याची व्हिडिओ मुलांना दाखवायची. तर ह्या 4 महत्वाच्या गोष्टी होत्या ज्याच्यामध्ये तुम्हाला अंमलबजावणी जेवढं होईल तेवढं करायची आहे. बाकी आता मी तुम्हाला जनरल शाळेबद्दल काही क्वेश्चन्स विचारते सर. ओके मॅडम. हा, मला सांगा सर, आपली ही शाळा 1ली ते 10वी आहे, राईट? ओके मॅडम. 1ली ते 10वी. आणि सेमी इंग्लिश पण 1ली ते 10वी आहे? नाही मॅडम, आर्ट आहे 11वी 12वी. अच्छा, 11वी 12वीचं आपल्याकडे आर्ट्स पण आहे. ओके, ठीक आहे. आणि सर, सेमी इंग्लिश कितवी पासून आहे? 1ली ते 10वी पर्यंत. अच्छा, 1ली ते 10वी पर्यंत आपल्याकडे सेमी इंग्लिश आहे. ओके, म्हणजे सुरुवातीपासूनच यांच्याकडे इंग्लिश आहे मुलांकडे. ओके ओके, ही खूप चांगली गोष्ट आहे. सर मला सांगा, तुमच्याकडे 8वी ते 10वी मध्ये
कुठल्या सब्जेक्टसाठी टीचर्सची कमतरता आहे का, की कुठल्या विषयासाठी टीचरच नाहीये? नाही, फुलफिल आहे. फक्त सगळ्या जागा सध्या full आहेत? मॅडम एक जागा फुलफिल आहे मॅडम, पण एक मॅथ टीचरचे ते ऍक्सिडेंट झालेले आहेत, ते सध्या सुट्टीवर आहेत, 2 महिने होत आहेत. तर आम्ही ऑफिसला कळवलं, पण आता वेळेवर कसे करणार म्हटलं, आम्ही इकडे तिकडे पाहत आहोत, कुठं मिळत नाही आहेत. तर सध्या थांबलेले आहेत त्यांचे क्लासेस मॅथ्सचे. सर मग मी जे वेळेवरच सांगितलं ना तुम्हाला, हा ओके. कळलं, मला कळलं की आय नो अर्ली टीचर्स भेटणं खूप मोठं चॅलेंज आहे आणि स्पेशली गावासारख्या ठिकाणी. तर म्हणून सर ओके. आपण असं करूयात, हे मी ओके. तुम्हाला आता लगेच ते पाठवून देते, थांबा, व्हॉट्सअपवर रेकॉर्डिंग. ते रेकॉर्डिंग ओके तुम्ही मॅडम, बघा, चालेल. बाकीच्यांना पण दाखवा हा, चालेल. की डाउनलोड कसं करायचं. ओके. डाउनलोड करून व्हिडिओ तुम्ही ना ओके. बघा. 8वी आणि हा. 9वीच्या मुलांना जास्त व्हिडिओज नाही आहेत आपल्याकडे दाखवायला. म्हणजे म्हणजे मला हे म्हणायचंय हम्म. की त्यांचा आता पहिल्या सहामाहीचा अभ्यास आता नाही येणार ना फायनल परीक्षेला. आत्ताची जी सहामाही चालू झाली आहे दिवाळीनंतर, तोच पुढचे अभ्यास असेल. हा, तोच मग राहते. त्याच्यात आपण 10 तारखेपासून, गेल्या महिन्यातून नोव्हेंबरच्या 10 पासून क्लासेस चालू केलेत. तर आठवड्यातून 2-2 क्लास झाले असतील त्यांचे गणिताचे. तर मला झाले, वाटते झाले. त्याचे 8-10च व्हिडिओज असतील 8वी आणि 9वीच्या. तर त्या डाउनलोड करायच्यात लाईनीमध्ये, त्या त्यांना दाखवू ओके. शकतो. आणि बाकी ओके. 8वी 9वीचं हे झालं. बाकी 10वी साठी आता तुमच्यावर अवलंबून आहे की कोणते कोणते धडे त्या सरांकडून मिस झाले, जे शिकवले नाहीयेत. ते धडे ओके. डाउनलोड करून ते त्यांना लाईनीमध्ये दाखवा. हे तर आता मी असं नाही चालूच आहे. म्हणत, हा आता ऑक्टोबर दिवाळीच होती, नोव्हेंबर पासूनचीच फक्त. हा, मग नोव्हेंबर पासून जे आपले झालेत ना चालू, मग ते हम्म. तुम्ही 10वीचे त्यांना दाखवू शकता. तर मी ओके. असं नाही म्हणत की तुम्ही सगळ्या विषयाचे व्हिडिओज दाखवा, बिलकुल पण नाही. कमीत कमी आता मॅथ्सची तुम्हाला गरज आहे त्याचे तरी दाखवा, म्हणजे मॅथ मॅथ्सचा सायन्स. सिलेबस, हा, मॅथ्सचा सिलेबस तरी मुलांचा पुढे जाईल, है ना. ओके मॅडम. तर असं आपण करूयात. सर मला आता सांगा धन्यवाद. की आपले हे जे विद्यार्थी आहेत ह्यांचे पालक प्रामुख्याने काय करतात? शेतकरीच आहेत बहुतेक. शेतकरीच आहेत हे, ओके. शेतीच. आणि सर मुलींच्या शिक्षणाला घेऊन हे पालक जागृत आहेत? हो मॅडम, बहुतेक जागृत आहेत, शिकलेलेच आहे, जवळपासच्या होती असतील 7वी 10वी आहेत. बहुतेक अच्छा, शिकले. ओके. एखादाच असं असेल, हा, एखादाच असेल की ओके, ज्या तो शिक्षण नाही घेतलाय, पण बहुतेक शिकले आहेत. ओके, ओके, ग्रेट. ही तर चांगली गोष्ट झाली. सर मला सांगा, तुमच्या शाळेमधून 11वी 12वी पास आउट झाल्यावर म्हणा, किंवा 10वी मधून पुढे जाऊन सायन्स वगैरे घेणारे असतील, जे दुसरीकडे जे जात असतील विद्यार्थी, तर ओके. हे किती टक्के मुलं आहेत जे हे जे शिक्षण घेतात त्या शिक्षणाचा फायदा घेऊन, भले छोटं मोठं का होईना, काही ना काहीतरी करून स्वतःच्या पायावर उभे आहेत? म्हणजे काहीच ऑप्शन नाही उरला म्हणून शेतीकडे वळायची त्यांना गरज नाही पडली, असे किती असतील? किती टक्के असतील? म्हणजे घरी शेती न करता ते बाहेर गेलेले. बाहेर गेलेत असं नाही, ते ते गावामध्येच का असेना, पण ते शिक्षणाचा वापर करून स्वतःच्या पायावर उभे राहिलेत. कारण कधी कधी काय होतं, मुलं काही रिझनमुळे शाळेतून किंवा कॉलेजमधून मधूनच ड्रॉप आउट करतात. मग दुसरं काही जमलंच नाही म्हणून, जसं आई वडील शेती करून जगतात आहेत, तसंच ते पण करायला सुरुवात करतात. आहेत तसेच आहेत बहुतेक. आणि जवळपास 10-20% मुलं जे शहरात शिकायला गेली जात आहेत किंवा आजूबाजूच्या तालुक्याच्या ठिकाणी आहेत. आणि काही असं का खूप अडचण आहे शेती म्हणजे घरगुती, की ज्याच्या कोणी आई वडील नाही, कोणी नाही शेती करायला वगैरे, तर ते त्यांना ते शेतीलाच ठेवलेले आहे करण्यासाठी. राईट, राईट. अच्छा. हम्म. सर पण आपली बहुतेक जे, शिकत आहेत मॅडम, कारण 12वी पर्यंत यांचं शिक्षण होत आहे. हा, ते 12वी पर्यंत सर शिक्षण फ्रीच आहे ना, हो. त्याच्यामुळे मग हे मोस्टली ते शिक्षण घेत असतील. येस. पण ते 12वी नंतर काय करतात ते पण खूप महत्वाचं आहे. आता सिनियर कॉलेज मॅडम बहुतेक तालुक्याच्या ठिकाणीच आहेत. आणि त्यांचा हम्म. जर ऍडमिशन हॉस्टेलला लागलं तर ते हॉस्टेलला जातात. ज्यांचं हॉस्टेलला हा. नंबर लागत नाही त्यांना रूम करून राहावं लागते, खर्च करावा लागतो. मग अशा स्थितीमध्ये ज्यांची घरची परिस्थिती चांगली असेल तर ते रूम करतात, नाही तर मग ते अपडाऊन, नाहीतर मग तिथूनच हा, ते मी सर तेच सोडून देतात. सांगते बघा.
ओके. 12वी पर्यंतचा तरी प्रश्न आपला सुटलेला आहे. नाही. पण बघा ओके. विचार करा, ह्या स्कॉलरशिप मध्ये जर आपली काहीतरी थोडे तरी विद्यार्थी ज्यांना खरंच शिकायचंय ते जर सिलेक्ट झाले तर त्यांचा हा सगळा प्रश्न आपोआपच सुटेल. म्हणजे पैसे नाहीयेत, सोय होत नाहीये म्हणून जे ड्रॉपआउट करणारे जे विद्यार्थी आहेत, ते तरी आपली संख्या कमी होईल त्यांची. कमी होईल. चालेल. हो. है ना? तो त्याच्यासाठीच हा आपला प्रयत्न आहे. चांगलं आहे सर, मॅडम. हो ना, हो, आपण त्यांना सपोर्ट करूयात. ओके. सर मला सांगा, आपले जे वसतिगृह आहेत मुलांसाठी मुलींसाठी राहण्यासाठी, त्या पक्क्या बिल्डिंग आहेत? हो मॅडम, आता आमची तर नवीनच आहे आता सध्या. एक जुनी ओ. बिल्डिंग मध्ये आतापर्यंत होते, आता जस्ट नुकती झालेली आहे. त्याच्यामध्ये आता मुली जाणार आहेत. ओके, ग्रेट. आहे, आणि झालेलं तिथे आहे. सगळी स्वच्छ पिण्याचं पाणी, 3 पूर्ण वॉशरूम सगळी व्यवस्था आहे. पूर्ण व्यवस्था आहे मॅडम. हो, हिटर सर इथे पासून लाईटचं कसं आहे? लाईट येते जाते का सारखी? सध्या नाही मॅडम, पावसाळ्यातच हे गडबड होतो. सध्या काही प्रॉब्लेम लाईन नाहीये. नाही. आता मला थोडस काही कामं जर राहिले त्यांची तर थोड्या वेळासाठी जाते, मग येतं लाईट. अच्छा. याला सर, सेपरेट डीपी बसवले मॅडम, या स्पेशल शाळेसाठी. ओके ओके, ग्रेट. हे तर बरं झालं. हो. सर बघा ना, मग आपले उपक्रम राबवण्यासाठी ना तुमचं स्कूल खूप सुटेबल आहे. एकतर लाईटचा इश्यू नाहीये, वायफाय पण आहे ऑफिसमध्ये का होईना, मोठा स्क्रीन पण आहे मुलांना टीव्ही आणि वरती मॅडम हे शाळा जवळ तालुक्याच्या जवळच आहे, ती 4 किलोमीटरवर. त्याच्यामुळे काही जास्त हे होत नाही. तात्काळ आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि बोलवून घेतो. हा बघा सर, माझी जस्ट ही विनंती आहे, जर जमलं तर हल्ली की नाही हे शाळांसाठी म्हणजे तसं वायफाय वगैरे जे आहेत ना, येस. ते तुमचा टीव्ही आहे तिथे जर दुसरं जिओचं किंवा जे पण तिथे अवेलेबल आहे तिकडे सेपरेटली जर वायफायचं कनेक्शन मिळत असेल तर होत असेल तर बघा, कारण त्याचा तुम्हाला पुढे त्याला जाऊन जे आहे वायरलेस कनेक्शन जर काही मिळत असेल तर चालेल, कारण बाकी केबल तर इकडे नाही मॅडम जिओचं. वायफाय आम्ही ट्राय केला ते आणून केबल, ते छोटेवाले असे, तर ते जमलं नाही मॅडम. पण आम्ही त्यांना अच्छा. विचारून पाहावं लागेल का, काही जर काही मशीन अशी असेल वायरलेस असं टावर लावून. हा बघा तर ते कसं काय करता होत येईल. असेल तर झालं तर खूप चांगलं होईल सर. सर मला ओके. सांगा, शाळेमध्ये लॅपटॉप आहे का? लॅपटॉप आहे किंवा मॅडम, कम्प्युटर आहे? शाळेचं कम्प्युटर पण आहे, लॅपटॉप पण आहे. हा, मग आता ना मी जे सांगणार आहे ना ते ह्याच्यासाठी मी हा प्रश्न विचारला की आता जे आपले हे 7वी ते 10वीचे जे विद्यार्थी आहेत ना, तर मला वाटते तुम्हाला 3 डिव्हाइस एकदा एकाच वेळी लावावे लागतील, कारण 3 ग्रुप बनतील. 7वीचा वेगळा, ते ग्रुप बद्दल आम्ही सांगू. 8वी 9वीचा एक का आणि 10वी 11वीचा वेगळा ग्रुप आहे. सर तुमच्याकडे ना 11वीच्या मुलांचं सायन्स जरी नसलं तरी तुमच्या 11वीची मुलं पात्र आहेत स्कॉलरशिपसाठी. आहेत का? ओके, चालेल. हो, तुम्ही आर्ट्सवाल्या मुलांमधून पण सिलेक्ट करू शकता जर चांगले कोणी असेल तर. ओके, ठीक आहे. तर मग असे 3 ग्रुपचा 7:30 वाजता एकाच वेळी क्लास चालू असेल तर तुम्हाला त्यांना 3 ठिकाणी वेगवेगळ्या बसून ते 3 लॅपटॉप किंवा कम्प्युटर वरती बसवलं तरी चालेल. इथे मोठी स्क्रीन नसली तर चालेल सर, कारण इथे काही छोट्या 2-2 मुलांचाच ग्रुप असेल ना, त्यांना लॅपटॉप वरून कम्प्युटर वरून दिसेल दोघांना जे काय चालू आहे ते. मग वेगवेगळे नेटचं प्रॉब्लेम मॅडम, मग नेट कसं? त्याला डाउनलोड व्हिडिओ दाखवता येतील, पण सर असं मग बघूयात आपण. आपण तसं लाईव्ह सेशन जर समजा त्यांना नाही जमलं, हो, पण एकाला तरी ना 7:30 वाजताला ऑफिस चालू असतं तुमचं? हो, चालूच राहतो. मी बसतो 10-11 वाजेपर्यंत. मग ऑफिसमध्ये बघा वायफाय आहेच. एका ग्रुपला तुम्ही वायफायशी कनेक्ट करून ऑफिसमध्ये बसवा आणि बाकीच्यांना जे आहेत ते व्हिडिओ डाउनलोड करून दुसऱ्या दिवशी दाखवा. ओके, असं करावं लागेल मग आपल्याला. ठीक आहे सर, चालेल. मला जे महत्वाचं सगळं बोलायचं होतं ते सगळं झालंय बोलून. तर आपण आता काय करूयात, एकतर हे ऑनलाईन सेशन स्कॉलरशिपचे चालू होतीलच, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही डाउनलोड करून आपले नॉर्मल सब्जेक्टचे मॅथ्सचे जे व्हिडिओज त्यांना दाखवाल ना, तर मी तुमच्याशी मग 1-1.5 महिन्यानंतर परत एकदा ऑनलाईन असंच भेटेल. मुलांशी त्यावेळी बोलेल मी जास्त, कारण त्यांनी व्हिडिओज नाही बघितल्यामुळे मला आज जे मुलांना विचारायचं होतं ते नाही विचारलं, मी नाही विचारता आलं मला. तर 1-1.5 महिन्यानंतर पण नंतर आपण परत एकदा भेटूया आणि मग मी मुलांशी बोलेल. ओके मॅडम, चालेल. तुम्ही कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍडेड आहात? यू कॅटॅपल्टचं जरा सांगा ना मला नाव.
यू कॅटापल्टस लिहिलेलं आहे त्यांचं. हा, त्याचं पूर्ण नाव असेल ना, यू कॅटपुल डॅश काहीतरी पुढे गडचिरोली आहे का? एक मिनिट मॅडम. हा, गडचिरोली प्रोजेक्ट आहे मॅडम. हा, राईट. त्याच्यामध्येच बघा त्याला ना, तो त्याच्यावर बघा दाबून ठेवून पिनचा ऑप्शन येतो. हवं तर तो पिन करून ठेवा, म्हणजे तो चॅट तुम्हाला नेहमी वरतीच दिसत राहील, खाली नाही जाणार बाकीच्या पिन स्टार मेसेजेस. स्टार स्टार ना मॅडम. नाही, थांबा मी सांगते कसं करायचं. हा, पिन ऑप्शन आलेलं आहे राईट साइड. हा, त्याला पिन क्लिक करा बघा, मग तो वरती पिन होईल तो वाला. तर मेसेजला हे सिलेक्ट करायचं आहे का मॅडम? मेसेजला नाही, थांबा, मी सांगते. मेसेजला नाही करू. हे बघा, हे अशी नॉर्मल जी आपली स्क्रीन आहे ना व्हॉट्सअपची, बघा अशी जी नॉर्मल स्क्रीन येते ना, ज्याच्यावर एका खाली एक मेसेजेस कोणाकोणाचे आलेत, ग्रुप्स पण दिसतात, ती ओपन केल्यास यू कॅटपुल्टचा जो ग्रुप आहे ना त्याच्यावर दाबून ठेवा. त्याच्यावर दाबून धरल्यावरती बघा वरती एकदम वरती ऑप्शन दिसेल तुम्हाला, राईट साइडला आहे. हा, तिथे बघा ते पिन आपली घुसवायची आहे असते ना, हा, ते ओके. सिम्बल चित्र दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. पिनचं केलं 7 days 24 असं काही ते येतो का? तिथे ऑलवेज म्हणून पण एक ऑप्शन असेल बघा खाली. नाही आहे मॅडम, 24 hours 7 days 30 days. 30 days करून टाका मग. 30 days नंतर ते जर पिन निघालं तर परत तुम्ही करू शकता मग. ओके मॅडम, केलं. हा, चला. हा, आला वरती, आला तो ग्रुप, आता वरती आला असेल बघा एकदम. हा, आला मॅडम. हा, म्हणजे आता तुम्हाला खाली ते जेव्हा पण मेसेज येतील आपोआपच तिथे दिसेल तुम्हाला. आलं. हा, चला. ठीक आहे सर, चालेल. मग आता आपण मीटिंग संपूयात. आज तुम्हाला गुगल फॉर्म ह्याच ग्रुपमध्ये येईल, ते स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी. पण स्कॉलरशिपचे विद्यार्थी सर खूप विचारपूर्वक निवडा, की असं पण नको व्हायला की चांगला विद्यार्थी मिस आउट झाला, आणि असं पण नको व्हायला की जे मुलं जास्त काही करणार नाही त्यांना आपण सिलेक्ट केलं, असं पण नको व्हायला. तर भलेही तुम्ही 2-2 विद्यार्थी निवडा एका वर्गातून, पण ते एलिजिबल असतील, इलिजिबल असतील, मेहनत घ्यायला तयार असतील असेच विद्यार्थी निवडा. सर पण तुम्ही मॅडम प्रत्येक गोष्ट त्यांना फॉर्म कुठं बसायचंय तयारच होता. हो, मी सर तुमची कन्या शाळा आहे का? हो, कन्या मॅम, गर्ल्स हायस्कूल. हा सर, मग बघा तुमच्याकडे खूप ब्राईट स्टुडंट्स आहेत, मुली मोस्टली सिन्सिअरच असतात, आणि मी आता त्यांना बघितलं त्या खूप अम्बिशियस पण आहेत. तर तुम्ही 2 पेक्षा जास्त फॉर्म भरले तरी 5वी चालेल. ते 8वीच्या वर्गांना आम्ही जवळपास 25-26 असे विद्यार्थी बसवले, तयारच झाले ते आपोआपच. आणि मग त्यांच्यातून सिलेक्ट करायला गेलं तर नाही मीच बसतो, असंच करत मग ते वाढत गेलं. नाही, तुम्ही बघ जास्त पण मुलांचं नाव देऊ शकता आम्हाला, काही प्रॉब्लेम नाहीये, पण तेच आहे, त्याची तयारी पाहूनच करावं लागेल. हा, पण हे होईल ना की मग समजा आपण 10 मुलं सिलेक्ट केली, पण मग ते 10 मुलं लॅपटॉपच्या समोर बसली तर नीट कळणार नाही. 2-4च मुलं असतील तर लॅपटॉप वरून त्यांना सगळ्यांना व्यवस्थित दिसेल. ओके मॅडम, बरोबर. ठीक आहे सर, जर समजा इन केस आपली मुलं एकाच वर्गातली जास्त झाली तर दुसरा ऑप्शन मग आपल्याला असा करावं लागेल की त्यांना व्हिडिओ डाउनलोड करून टीव्हीवर दाखवावा लागेल. मग जास्त मुलं झाली तर चालेल, मोठ्या स्क्रीनवर दाखवावं लागेल. तर बघा तुमची किती मुलं जास्त इंटरेस्टेड होणार नाही, तेवढं काही होणार नाही जास्त. हा, बघा जसं तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल तसं. ओके मॅडम. ठीक आहे सर, ठीक आहे. माझा नंबर सर सेव्ह करून घ्या. तुम्हाला काय कधी डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला मग कॉल करू शकता. ठीक आहे. इथलंच आहे काय? हेच आहे ना याच्यावर? हो, बीके सुलक्षणा म्हणून नुसतं सेव्ह केलं तरी चालेल. आलं ते. मी पर्सनली त्याचं एक वेगळं ग्रुप नाव लिहून ठेवलेलं आहे. यू कॅटापल्ट तुमचं नाव आहे. ओके मॅडम. ओके सर, थँक्यू. मग आपण मीटिंग संपवू शकतो. हा, थँक्यू. ओके मॅडम, थँक्यू.